महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज एक खूप महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी बद्दल मोठा निर्णय ते समोर येत आहे. सर्वप्रथम एक गोष्ट क्लिअर करूया. ई-के-वाय-सीची प्रक्रिया ही नवीन नाहीये. ही प्रक्रिया सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे आणि आतापर्यंत सरकारने अनेक वेळा इथे मुदतवाढ दिलेली आहे. सगळ्यात आधी मुदतवाढ म्हणजे नोव्हेंबरपर्यंत इथे देण्यात आलेली होती. त्यानंतर 31 डिसेंबर, त्यानंतर 31 मार्च आणि आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. म्हणजे सरकारने महिलांना पुन्हा पुन्हा ती संधी दिलेली आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे 30 एप्रिल नंतर काय होणार आहे? कारण की आजची जी तारीख आहे ना ती 1 मे आहे आणि ज्या महिलांची ई-के-वाय-सी मध्ये चूक होती त्यांना 30 एप्रिलपर्यंत दुरुस्ती करण्याची संधी इथे दिलेली होती. पण ज्या महिलांची ई-के-वाय-सी झालीच नाहीये त्यांच्यासाठी आता वेगळा निर्णय घेतला जाणार आहे. सगळ्यात मोठा संकेत काय मिळतो? सरकारकडून असा संकेत मिळत आहे की नवीन पोर्टल पुन्हा सुरू केला जाऊ शकतो आणि ज्यांची के-वाय-सी झाली नाही त्यांना पुन्हा एकदा संधी इथे दिली जाऊ शकते. म्हणजे बहिणीनो, अजून सुद्धा आपल्याला इथे चान्स इथे भेटण्याची तयारीत आहे. तुम्हाला इथे सतर्क राहायचं आहे. जसं आपल्याला चान्स भेटेल तशी लगेच के-वाय-सी जी आहे ना ती लगेच करून घ्यायची आहे. आता ही के-वाय-सी का महत्त्वाची आहे? बहिणी आपल्याला विचारत आहे की सर, के-वाय-सी का गरजेची आहे? सगळ्यांना के-वाय-सी का करायला लावत आहे सरकार? तर एक गोष्ट लक्षात ठेवा बहिणींनो, ई-के-वाय-सी नसल्यास तुमचा हप्ता इथे थांबू शकतो. डी-बी-टी तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे ही प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. आता ही के-वाय-सी का गरजेची आहे? आता बघा, जेव्हा ही योजना सुरू झालेली होती, तेव्हा खूप साऱ्या पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला होता आणि सरकारचं खूप मोठं इथे नुकसान झालेलं होतं. जेव्हा सरकारची ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा सरकारने के-वाय-सीचा पर्याय निवडला आणि ज्या महिलांना खरंच गरज आहे पैशाची, आता त्यांनाच या के-वाय-सी केल्यामुळे इथे पैसे भेटणार आहे. आता अडचणी का आल्या? अनेक महिलांनी सांगितलं की नेटवर्क प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्यांची के-वाय-सी झाली नाही. त्यानंतर चुकीची माहिती भरली, त्याच्यामुळे त्यांची के-वाय-सी रिजेक्ट झाली आणि पोर्टल खूप इथे महत्त्वाचं म्हणजे पोर्टल जे आहे ते व्यवस्थित चालत नव्हतं. त्यामुळे सरकारला मुदतवाढ इथे द्यावी लागलेली आहे. सरकारने सुद्धा वारंवार इथे मुदतवाढ इथे दिलेली आहे. सरकारने सुद्धा इथली कुठलीही हयगय इथे केलेली नाहीये. आता पुढे काय एक्स्पेक्ट करायचं? पुढील 3 ते 5 दिवसात पोर्टलमध्ये बदल होऊ शकतो. नवीन सिस्टम इथे सुरू होऊ शकतं आणि नवीन सुद्धा इथे येण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. आता बहिणींनो, घाबरायचं काहीच कारण नाहीये. सरकार अजून एक संधी देण्याच्या तयारीत आहे. पण यावेळी चूक होऊ देऊ नका. के-वाय-सी व्यवस्थित करा. 30 एप्रिलपर्यंत करेक्शन फेज होता. आता नेक्स्ट पेज येणार आहे तो म्हणजे नवीन के-वाय-सीसाठी. ज्यांची के-वाय-सी झाली नाही त्यांच्यासाठी पुन्हा पोर्टल उघडण्याची शक्यता इथे आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कार्य अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.